नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे आपली वंशावळ, कुलदैवत, गोत्र, देवक काढण्याकरता भाट आणि हेळव्यांची मदत. मला नेहमी फोन येत असतात, सर आमची वंशावळ कुठे मिळेल किंवा आणखी आपल्याला काय करता येईल आपल्या पूर्वजांची माहिती घेण्याकरता, ती कशी मिळवावी, अनेक अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. सध्या जे कुणब्यांचं वातावरण चालू आहे या ठिकाणी, कुणबी नोंदीचं, त्याला सुद्धा ही माहिती पूरक या ठिकाणी ठरू शकते. तर त्या अनुषंगानं आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यातली माहिती कशी मिळवावी, हे कुठं मिळते, त्याचे फायदे तोटे काय किंवा काय खबरदारी घ्यावी, या सर्व गोष्टीचा आपण अगदी 2-3 टप्प्यामध्ये या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच लोक पाहतात परंतु खालचं बटन दाबत नाहीत. ते सबस्क्राईबचं बटनही दाबा, जेणेकरून आपल्याला बाकीचे व्हिडिओ सुद्धा पटकन पाहायला मिळतील. आणि आवडल्यास निश्चित शेअर करत चला. तर त्यानुसार सध्या इतिहासाचा अभ्यास करत असताना बऱ्याच घराण्याच्या वंशावळी, बऱ्याच जी काय असेल ते आपण मांडणी त्या ठिकाणी करत असतो. तर त्यावेळेला फोन येतात की सर आमची वंशावळ कुठं पाहिजे. आपल्याला माहित असलं पाहिजे की इतिहास हा थोर पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करत असतो. सर्वसामान्य माणसाला इतिहासामध्ये किंमत नसते. त्यामुळं मी सुद्धा बाकीच्यांचा भले अभ्यास करत असेल, परंतु माझी वंशावळ अगदी 3 पिढ्याच्या पुढे मलाही माहीत नाहीये. तर हा भाग घेत असताना मग याच्या करता काय करावं लागेल आपल्याला. तर वंशावळी शोधण्याकरता जर मोठं घराणं असेल, ज्या घराण्यामध्ये इनाम जमिनी असतात, त्या घराण्यामध्ये साहजिकच आहे की अंतर्गत मतभेद, अंतर्गत थोडेफार काही वादविवाद असतात. आणि त्या वादविवाद कोर्टामध्ये गेलेले असतात. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर मी त्या पूर्वजांचा हा आहे याच्याकरता वंशावळ बनवलेली असते. आणि वंशावळ बनवून पुन्हा टप्प्याटप्प्यानं तिथं आपल्याला जो काही मूळ पुरुष असेल त्याला खालच्या बाजूला तिथं दाखवलं, निर्देशित केलेलं असते की बाबा हा मी याचा आहे. त्याच्यानंतर आपण आता जात पडताळणीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आपल्याला आपला आजोबा, वडील यांचे संदर्भ त्या ठिकाणी जोडावे लागतात किंवा यांच्या मी कुळात जन्माला आलो. मग आता झालं काय, राजघराण्यातली वंशावळ मिळायला लागली आणि त्याच्यानंतर जे राखीव जागा असतील त्यांच्या वंशावळी मिळायला लागली. मग आता राहिला विषय मधल्या, ज्याची गरज पडत नाही आपल्याला, जे खुल्या प्रवर्गातून लोक जात आहेत, जी काही शाळा किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं ऍडमिशन, प्रवेश घेत आहेत, नोकरी करत, त्यांना वंशावळीची गरज पडत नाही. मग हा वर्ग काय, आणि हाच वर्ग आता सध्या जागृत झालाय. बाबा बाकीचं जाऊ देत, परंतु माझा वाडवडील कोण, मी कुठल्या गावातून मायग्रेट झालो, काय करायचं आहे हे मला माहित असलं पाहिजे. आणि उत्सुकता फार वाढलेली आहे आता. मग याच्याकरता नेमकं आपल्याला काय करावं लागेल. सुरुवातीला आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला की सर्वसामान्य माणसाची इतिहासामध्ये नोंद नसते. जसं की उदाहरण एक देतो तुम्हाला की कदम घराण्याचा इतिहास, मी काही माझा लेख आहे किंवा इथं पोस्ट टाकली होती आपल्या या चॅनलवर. तर त्यावेळेला बऱ्याच जणांचे मला फोन आले की आमचा एक जो काही आजोबा सांगत होते, पंजोबा सांगत होते, एक भाऊ तुळजापूरून आला. महाराष्ट्रातले सर्वच लोक मला सांगतायत की आमचा एक जण तुळजापूरून आला. मी आपल्या एक विचार करा आपण की तुळजापूर गावाची जी वस्ती आहे हे 16व्या शतकातली आहे. त्याच्या अगोदर तुळजापूरला वस्ती नव्हती. सर्व बाजूला ती डोंगराळ प्रदेश आहे, बाजूच्या खेडेगावातून लोक पूजा अर्चा जी काय असतील करत होती. मग अशा वेळेला जर तिथंच पाऊल खुणा त्या शिवेच्या नसतील, त्या गावाच्या वस्ती स्थानच नाही आहे, मग तुमचा पाऊल पूर्वस्थितीतून कुठून आला. तर त्या ऐकीव कथा ज्या असतील याच्यावर सुद्धा आपण तार्किक दृष्टीने ती पडताळलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. दुसरा विषय की मग आता नेमकं काय करावं. सर्वसामान्य माणसाला तर तिथं वंशावळ मिळत नाही. इनाम असेल, त्याच्याशी मागास सांगितलं, इनाम असेल तर इनामाचे तुम्ही कागद काढा, त्याची वंशावळ तिथं ऑटोमॅटिकली मिळून जाते थोडेफार प्रमाणात. मात्र ज्या सर्वसामान्य माणसं असतात किंवा काही इनामाला प्रत्येकाला सुद्धा ते सुद्धा काही मोठे जागीरदार, आता त्यांची जागिरी राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी काय करावं नेमकं, किंवा सर्वसामान्य माणसांनी आता नेमकं काय करावं, हा एक पर्याय आपल्या पुढे आहे. आणि तो पर्याय आपल्याकडे देतो इथं. तर तो पर्याय आहे की भाट आणि जे कर्नाटकातून येतात हेळवी, या दोघांचा पर्याय आपल्या पुढे उपलब्ध आहे. आता हे नेमकं आहेत कोण, मग जे राजस्थानमधील अजमेर जो जिल्हा आहे तिथं किसनगड नावाचं गाव आहे. तर त्या किसनगडमध्ये या भाटांची संख्या खूप आहे. खरं तर राजघराण्यामध्ये
जे स्तुतीपाठक रचना स्तुती रचनं याच्याकरता भाटाचा जन्म झाला. मात्र त्यानंतर उच्च कुळातले त्यांचं लिखाण करण्याबरोबर त्यांची वंशावळ त्या ठिकाणी कुणी काय केलं वगैरे हे टिपाला सुरुवात केली. मग सर्वसामान्य माणसंही जागृत झाली. मग पुन्हा सरदार मंडळी आली, त्याच्या हाताखालची सरदार मंडळी आली. तिथून हा जो काही इतिहास असेल हा टप्पे पडायला लागले. आणि हे जे भाट असतील हे भाट आता आपण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान ही रचना होती. मात्र त्यावेळेस तसा ही रचना नव्हती, भाषावर प्रांत रचना नव्हती. त्यामुळं स्वारीच्या निमित्तानं तिकडली लोक इकडं, इकडली लोक तिकडं मोठ्या प्रमाणात जायची आणि यायची. त्यामुळं हा राजस्थानच्या किसनगड मधला जो काही ज्याला आपण जन्ममृत्यूची नोंद ठेवणारा, आपल्या घराच्या कर्तृत्वाची नोंद ठेवणारा, आपल्या पूर्वजांची नोंद ठेवणारा जो भाट आहे, हा भाट जसं स्वारीला जावं तसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राजस्थानहून वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी यायचा. आल्यानंतर तुम्हाला की तुमचा पूर्वज कोण होता, तुमचं गोत्र काय, देवक काय असेल, सर्व काही त्या ठिकाणी कुलदैवत कुठलं आहे ही माहिती त्या ठिकाणी द्यायचा. आणि मागच्या वर्षी किंवा या वर्षी कुणाचं काय निधन झालंय, कुणाचं लग्न झालंय याचं टिप्पण तो करायचा आणि मग पुन्हा परत जायचा. कधी कधी भाट 2-2, 4-4 वर्षांनी येतो. कधी कधी आता अलीकडल्या कालखंडामध्ये त्यांचंही त्या ठिकाणी ते दुसऱ्या व्यवसायात गुंतले आणि त्यामुळे त्यांचाही गॅप इथं पडला. मात्र त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे मोठ्या प्रमाणात दिसतात की त्यांच्याकडे वंशावळी आपल्याला सापडतील. त्यांच्याकडं आपलं काही कुलदैवत असेल, देवक आहे, गोत्र त्या ठिकाणी सापडतंय, याचंही त्या ठिकाणी पहा. मग हे भाट कुठे येतात नेमकं, तर भाट मराठवाड्यातल्या जो मराठवाडा असेल या मराठवाड्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भाटाची संख्या किंवा भाट आलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. मग आता सांगितल्यासारखं की त्यांचं राजस्थानमधलं जे काही किसनगड नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये आपल्याला ही भाटांची संख्या मोठी दिसते. आपल्या इथं छत्रपती शिवरायांचं जे कुळ असेल, पुन्हा त्यानंतर शाहू महाराजांनी प्रत्यक्षपणे या भाटाकडे आपली माणसं त्या ठिकाणी राजस्थानमध्येच पाठवली होती. शिवरायांची जन्मपत्रिका याच परिसरामध्ये तिथं सापडली आहे. आणि याचं आपल्याला आणखी बाळ जर राजघराण्याचं पाहिजे असेल तर बिकानेर जे आहे राजस्थानमधलं, तर तिथं सर्वात मोठी मिडवल पिरियडमधली मध्ययुगीन कालखंडातली आर्काइव्ज पुरालेखागार कार्यालय आहे. तिथं तुम्हाला खूप कशा प्रकारची कागद पाहायला मिळतील. मात्र सर्वसामान्यांचं जर असेल तर ते भाटाकडे या ठिकाणी मिळतं. तर तसंच एकंदर पश्चिम महाराष्ट्रात आपण गेलो तर बेळगाव जिल्ह्यातील चिंचणी नावाचं गाव आहे. तर इथं तशाच प्रकारची आपल्याला जे हेडवी नावाची जमात त्या ठिकाणी दिसते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे एखाद्या बैलावर बसून किंवा त्यानंतर असणारं बैलगाडीवर आपलं बाळ त्या ठिकाणी बांधायचं आणि खळ्याच्या दिवसामध्ये तिथं यायचं आणि लोकांना तशा प्रकारची टिपणं घ्यायची की तुमचा पूर्वज वारला असेल त्याची नोंद त्या ठिकाणी करायची आहे, नवीन जन्माला आला त्याची नोंद त्या ठिकाणी करायची आहे. तर तो जो हेळवी असेल तो हेळवी खास करून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये तिथं आपल्याला आलेला दिसतोय. आणि मग तो सुद्धा जसं भाटानं या ठिकाणी टिपलं तर तसंच प्रकारे हा जो असणारा हेळवी तोही तशा प्रकारचं टिपण ठेवेल आणि आपल्याला तो जो काय आपल्याला पूर्वजांचं किंवा कुलदैवत, देवक वगैरे सर्व काही माहिती त्या ठिकाणी सांगेल. साहजिकच हे दोन सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये खास करून सोलापूर, उत्तर सोलापूरमध्ये पडसाळी नावाचं गाव आहे, तर ठकार नावाची काय जमात होती. हे मध्येच एक नवीन म्हणजे थोडासा भागामध्ये होती. तर ते ठाकर लोक सुद्धा आपली जी वंशावळ त्या ठिकाणी टिपायची. मात्र आज तिथं आपल्याला एकही घर शिल्लक नाहीये. तो गॅप प्रचंड मोठा पडला. 25-30 वर्ष त्या ठिकाणी झाली. त्यामुळे ती अडचण यायला लागली. आता हा झाला आपला शोधण्याचा भाग. याच्यातले मग आपल्याला नेमके अडचणी काय किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे, तोटे म्हणण्यापेक्षा काळजी काय घेतली पाहिजे. मी आता पाहायला लागलो की लोक म्हणतात की आम्ही इथून आलो होतो, या किल्ल्यावरून आलो आणि आपला किल्लेदार होता आणि मग तिथं अशा प्रकारचं हे आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काळजी घ्या. अगोदर त्या भाटाची चर्चा करत असताना आपल्या घराचा थोडा तरी धागादोरा त्याला माहित आहे का हे पहिलं जाणून घ्या. आपण एखादं कार्यालय जर बघितलं तर आपल्याला जुनी कागदपत्र ठेवायची असतील तर गोडाऊन पुरत नाहीत. आणि मग या भाटाने जवळपास 500 ते 600 वर्षाचा इतिहास नेमका कुठे ठेवला, यांच्याकडे एवढी मोठी बांधकाम आहेत का, याचा सुद्धा आपण बारकावा घेतला पाहिजे. मग तो भाट जो असेल त्या भाटाला जर त्याच्याकडले दप्तर बघा, आपलं गाव शोधा, त्या गावामध्ये तो भाट येतो हे बघा आणि त्याच्यानंतर त्या भाटाकडे थोडं जरी आपलं कोणाचं कुळमूळ सापडलं असेल मगच त्याला माहिती द्या. अन्यथा त्याची चर्चा करू नका. नाहीतर बऱ्याच वेळेला मला असं दिसून आलं की ते आपल्याकडून टिपण घेतात, कुठलं काय, मग मी त्याला टच करू, पुन्हा मग माझ्या बाडामध्ये सांगतो, असं त्या ठिकाणी बोलतात. मात्र तुमचं ते ऐकून घेऊन पुन्हा 2 वर्षांतर किंवा 1 वर्षांतर 6 महिन्यानंतर सापडलं म्हणून तुम्हाला व्यवस्थितपणे जुन्या कागदावर वंशावळ तयार करतात. बस आम्ही बी खुश, आम्ही इथून आलो. मग ते तुळजापूरचा आता सांगितल्यासारखा विषय होतो. मग कोणी चांगलं वाटत असेल तर किल्ल्याच्या पायथ्याला राहिलं तर प्रत्येक हा मग किल्लेदाराचा तिथं असणारा आमचे किल्लेदार होते, आम्ही इथं लढत होतो, अशा प्रकारच्या भाकडकथा ते रचल्या जातात. याची सुद्धा काळजी घ्या.
वंशावळ नसलेली परवडली, मात्र ह्या अशा प्रकारच्या चुकीच्या वंशावळी, चुकीचा इतिहास आपला समोर मांडू नका, कारण इतिहास पुन्हा चुकल्यानंतर त्याला दुरुस्त करता येत नाही किंवा अवघड जातं. त्यामुळं अगदी खात्री झाली तरच त्याच्यामध्ये पुढे जा. मी माझी अजूनपर्यंत कुणाकडे पाहिली नाही, कारण मला तशा प्रकारे माणूस सापडत नाही. डिटेलमध्ये त्यांना अगोदर सांगितलं पाहिजे की तुमचा हा होता, मग मी पुढे बोलेन. अन्यथा पाठीमागचं सर्व काही ऐकून घेतात, टिप्पण करून घेतात आणि मग एखादा जो मूळ पुरुष असेल ते तुम्हालाही माहित नसतं, तो मूळ पुरुष वरी टाकून द्यायचा आणि मग सांगायचं तुम्ही या भागातून इकडे आलो, बस संपला विषय. तुम्ही लगेच कामाला लागतात. त्याला प्रत्येक घराण्याचा कुलदैवत हे तर पाठच आहे. पवारांचं काय, कदमांचं काय, भोसलेंचं काय, हे तर तुम्हाला देवक जवळपास ठरलेलं असतं, त्यामुळे ते सांगतात, मग आपला विश्वास बसतो. तीही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्याच्याकडे थोडं तरी रेकॉर्ड आपलं मिळू द्या आणि मग त्याच्याशी व्यक्त व्हा. त्याला 2000, 5000 काही फीस बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेताना आपल्याला दिसतात. तो फीसचा भाग हा आपल्या ज्या इच्छेचा भाग आहे, तो आपण सोडून देऊया. मात्र याच्यामध्ये ही काळजी घ्या. हा एक आहे की त्याच्याकडे कदाचित आपली नोंद सापडेल, एका दिवस त्याचं वय सापडेल आपलं, एका दिवस त्याच्यामध्ये जात सापडू शकते किंवा हा शेतकरी होता, कुणबिकी करत होता असाही शब्द तिथं सापडेल. आणि त्याच्यानंतर आपलं जे असेल पूर्वज असतील ते कुठून आले, काय आले, हेही त्या ठिकाणी सापडणार आहे. म्हणून आपण याची काळजी घेतली पाहिजे. एक विषय आहे की हे कितपत ग्राह्य धरलं जातं. तर एक तुम्हाला अमरावतीचा खटला सांगतो की तिथं एका खटल्यामध्ये असंच जो कुणब्याचं जे काही सर्टिफिकेट असेल, तर ती कुणब्याच्या सर्टिफिकेटवर प्रमाणपत्रावर कोर्टामध्ये अपील झालं होतं. तर त्यावेळेला राजस्थानच्या भाटानी यांचा पूर्वज असेल हा कुणबी होता अशा प्रकारचा दाखला दिला आणि ती साक्ष कोर्टामध्ये ग्राह्य धरलेली आहे. म्हणून आपल्याला विनंती केली सुरुवातीलाच की बाबा हे जे भाट असतील, राजस्थानमधल्या किसनगडमधले भाट असतील किंवा इकडं बेळगावच्या बाजूला असणारं किंवा बेळगाव जिल्ह्यातलं चिंचणी नावाचं गाव असेल, तर तिथले असणारे हिळवे असतील, या दोघांचं त्या ठिकाणी साक्ष, दोघांची सत्यता फार मोठी आहे. फक्त आपण त्यांना व्यवस्थितपणे हाताळायचं आहे. तशाच प्रकारचे आपल्याला जर काही नाशिक भागामध्ये आपण गेलो तर नाशिकमधले त्र्यंबकेश्वर आहे, तिथले असणारे जी ब्राह्मण मंडळी, तिथं असणारी जी पंड्या मंडळी, यांच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कागदपत्र देतात. कुठल्या जिल्ह्यातून कुठं आलात, तुमचं मूळ काय आहे याची नोंद सापडते. आणि दुसरं, तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला जे तिथले पुजारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा परंपरेनं 100-200 वर्षाची त्यांच्याकडे सुद्धा या गावातला माणूस माझ्याकडे आला अशा प्रकारची नोंद आहे. तिथं वंशावळी सापडतात. खास करून मला सापडलेली तिथली इंगळे नावाची जी काही तिथली भक्त आहेत किंवा पुजारी आहेत त्यांच्याकडं जे आपले यशवंतराव चव्हाण साहेबाची वंशावळ मला सापडली. प्रत्येकांच्या सह्या आहेत, प्रत्यक्षात कागद मला सापडला. म्हणजे असं सापडू शकतो. तर त्यामुळं आपण आपल्याला काळजी घ्या आणि या हेळवे असतील, भाट असतील, तुळजापूरचे गोपे असतील, आपला पुजारी असतील तुळजापूरचे, तर त्यांच्याकडे तुम्ही जावा आणि बाबा आम्ही ह्या भागातून, जर तुम्हाला पुजारी माहीत असला पाहिजे तर तिथं तुम्ही तुळजापूर किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता. बाकी भाट असेल, आपल्या परिसरात विचारून घ्या कुणाला की इथं भाट कुठला येत होता, त्याचा फोन नंबर मिळतो का बघा. तशाच प्रकारे सांगली, साता, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जा. म्हणजेच एकंदर आज आपल्याला कुणबीची नोंदी करता हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपले पूर्वज, आपल्या जे काही वंशावळी असतील हे काढण्याकरता आपलं कुलदैवत, गोत्र जे काय असेल, आपलं देवक, हे सर्व काढण्याकरता सुद्धा या दोघांची म्हणजे भाट आणि या हेळव्यांची मदत त्या ठिकाणी होऊ शकते. याच्याकरता शोधण्याकरता आता सांगितलं की आपल्या बाजूच्या परिसराच्या गावामध्ये तो आला असेल तर त्याचंच पुढे तुम्ही त्याचा धागा पकडा आणि पुढे जा. तुम्हाला निश्चितच नवीन माहिती मिळेल. आपल्या घराण्याची वंशावळ मिळेल तर निश्चित आनंद त्या ठिकाणी होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, चर्चा करा, आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.